गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स. सुप्रभातं छात्राः. नमो नमः. अद्य वयं सर्वे तृतीयः पाठः सुक्तिसुधा पठामः. Here कंठस्थीकरणार्थम is mentioned. Means you have to by heart these shlokas. But which shlokas? केवलं पंक्तिद्वयात्मकाः श्लोकाः. Means only two line verses or two line shlokas you have to by heart. So let's start with the Sukti Sudha. Sukti means what? It is a nectar. Sudha, Sukti Sudha means what? Nectar of good saying. Sudha is a nectar. Sukti means a nectar of good saying. So let's start with the Suktayah. सुक्तयः नाम सुवचनानि. सुक्ती म्हणजे काय? इट इज अ गुड सेइंग और क्लेवर सेइंग किंवा चांगलं बोलणं, उत्तम बोलणं. सुक्तीनां पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. So by learning these sukti, your speech increases, it becomes very effective, or your skill in speech increases, it improves. सुक्तीनां प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. Means when you use these sukti means all these shlokas while writing in while you are writing or in your speech, then it becomes more effective. Okay? म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या लिखाणामध्ये किंवा तुमच्या भाषणामध्ये या सुक्तींचा प्रयोग करता, तेव्हा तुमचं लिखाण, तुमची भाषा, तुमचं भाषण अधिक प्रभावशाली होत असतं. मीन्स इट बिकम्स मोर इफेक्टिव्ह. तर लेट स्टार्ट विथ दिस सुक्ती सुद्धा. त्याच्यापूर्वी त्यांनी सुभाषितांचं किंवा या सुक्तींचं एक महत्व सांगितलेलं आहे. खिन्नं चापी सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति. अज्ञान ज्ञानवतो अपि अनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्. कर्तव्य हि सुभाषितस्य मनुजैः आवश्यकः संग्रहः. Means what? Khindam chapi subhashitena ramate sviyam mana sarvada. Means a person's mind always become very energetic or become many times it becomes fresh when he learns some subhashita. ते माणसाचं मन हे नेहमी प्रफुल्लित होतं जेव्हा तो काही सुभाषित वाचतो. खिन्न झालेलं मन मीन्स युअर नर्वस माइंड कॅन बिकम मोर एनर्जेटिक when you learn सुभाषितानि. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतृं पुनर्वाञ्छति. Means when you learn some subhashitani, really your mind, it always says you learn it again and again. म्हणजे एकदा का तुम्ही सुभाषित ऐकली तर तुमचं मन तुम्हाला परत परत ते ऐकावं असं सांगत असतं. अज्ञान ज्ञानवतः अपि अनेन वशीकर्तुं समर्थो भवेत्. सो मीन्स पर्सन विथ अज्ञानी माणूस ज्याच्याकडे काहीच नॉलेज नाहीये, he also becomes a knowledgeable person when he learns some सुभाषितानि. कर्तव्य ही सुभाषितस्य मनुजैः आवश्यकः संग्रह. आणि म्हणूनच माणसाने आयुष्यात नेहमी सुभाषितांचा संग्रह करावा. That is why person should always make the collection of various सुभाषितानि. म्हणजे सुभाषित वाचल्यामुळे माणसाला खूप चांगली माहिती मिळते, माणसाच्या वागणुकीत सुधारणा होते, माणसाचं मन आनंदित होतं, प्रफुल्लित होतं. अज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानी बनतो. दुसऱ्यांची सुभाषित ऐकली तर ती सतत ऐकावीशी वाटतात आणि म्हणूनच माणसाने नेहमीच सुभाषितांचा संग्रह करावा. लेट्स स्टार्ट विथ द सुक्ती सुद्धा. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रचंड गुप्तम धनम. विद्या भोगकारी यशः सुखकारी. विद्या गुरुणां गुरुः. विद्या बंधुजनो विदेश गमने. विद्या परम दैवतम. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या विहीनः पशुः. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. विद्या means what? Learning or a knowledge. Means it is the rupam. Rupam means beauty. It is the beauty of a person. Learning is a beauty of a person. It is prachanna guptam dhanam. It is prachanna. Prachanna means nobody can steal it. So it is the
secure and gupta. Gupta means hidden wealth. Hmm. Vidya bhogakari yashah sukhakari means this vidya or the knowledge, it affords the enjoyment. भोगकरी means enjoyment. यशः सक्सेस, हॅपीनेस. म्हणजे या विद्येमुळेच तुम्हाला यश मिळतं, सुख मिळतं, सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. विद्या गुरुणाम गुरुहू. सो विद्या इज द ग्रेटेस्ट अमंग ऑल द ग्रेट पीपल. विद्या बंधुजनो विदेश गमने. तुम विद्या बंधुजनो विदेश गमने म्हणजे तुम्ही एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये गेलात तर त्यावेळेस तुमची विद्याच तुमच्या कामी येते. तुमच्याकडे असलेलं ज्ञानच तुम्हाला जास्त मदत करतं. मीन्स विद्या इज लाईक युअर रिलेटिव्ह वेन यू गो इन अ फॉरेन कंट्री. विद्या परम दैवतम. विद्या इज अ ग्रेट डेटी. विद्या राजसु पूज्यते. All the kings, they always worship Vidya. Vidya means knowledge, Natu Dhanam. They don't worship the wealth, they worship the knowledge, Vidya, learning. विद्या विहीनः पशुः. परंतु विद्या विहीन म्हणजे ज्या माणसाकडे विद्या नाही तो कसा आहे, पशु सारखाच आहे. सो ही हू इज डिवॉइड ऑफ लर्निंग इज अ बीस्ट. जी व्यक्ती ज्यांच्याकडे कुठलंही नॉलेज नाहीये ती व्यक्ती म्हणजे एखादा पशुच होय. So, Vidya Nama Rupas Narasya Rupamadikam. So, learning is a man's greater beauty. It is a secure and hidden wealth of a person. Vidya Bhogakari. So, it affords the all enjoyment. त्या विद्येमुळेच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येतो. तुम्हाला यश प्राप्त होतं. सुखकरी. सुखकरी तुम्हाला सुख प्राप्त होतं. विद्या गुरुणाम गुरुः. So, it is a greatest among all the great. Vidya bandhujano videsha gamane. So when you go in any foreign country, it is like your relative. Vidya param daivatam. Vidya is a great daiva. Daivata म्हणजे deity. विद्या हे आपलं एक दैवतच आहे. विद्या राजसु पूज्यते नतु धनम म्हणजे सगळे जे राजे आहेत ते सगळे राजे विद्येची पूजा करतात, धनाची नाही. मीन्स ऑल द किंग दे ऑलवेज वर्शिप विद्या, नॉलेज, लर्निंग. दे डोंट वर्शिप दी वेल्थ. विद्या विहीनः पशुः. आणि ज्या माणसाकडे मात्र विद्या नाही तो माणूस म्हणजे एखादा पशुच होय. Now some sandhis are given. Rupam adhikam. Here it is mentioned. Rupam adhikam. Bandhu jano videsha gamane. So it will be bandhu janaha adhik videsha gamane. Anvay is given. Anvay means what? These subhashitanis are written in a proper sentence. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. विद्या हे माणसाचं अधिक खुलवणारं सौंदर्य आहे. प्रछन्न गुप्तम धनम. त्याचं एक सिक्युअर आणि गुप्त असं धन आहे माणसाकडचं. सिक्युअर म्हणजे काय की जे कोणीही चोरू शकत नाही. विद्या भोगकारी. तुम्हाला विद्येमुळे सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येतो. तुम्हाला यश प्राप्त होतं, तुम्हाला सुख प्राप्त होतं. विद्या गुरुणाम गुरु. विद्या ही सर्व श्रेष्ठ माणसांमधली श्रेष्ठ आहे. विदेश गमने विद्या बंधुजन. तुम्ही परदेशात गेले असता विद्या हेच तुमची नातेवाईक असते. विद्या परम दैवतम. विद्या हे अगदी श्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते नतु धनम. सगळे राजे सगळ्या राजांमध्ये विद्येची पूजा केली जाते, धनाची नाही. विद्या विहीना पशुः एव. आणि ज्या माणसाकडे विद्या नाही असा माणूस म्हणजे कोण? एक पशुच होय. Now let's start with the second shloka. निंदन्तु नीति निपुणः यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छेतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणः तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. म्हणजे काय तर निंदन्तु नीति निपुणः. निंदन्तु म्हणजे निंदा करू देत. कोण? नीति निपुणः means the people who are well versed. Let them condemn or let them stuvantu. Let them praise. Means those people who are well versed in the manner of behavior. Let them nindantu, let them condemn or let them praise. जी माणसं
नीती निपुण आहेत, म्हणजे जी माणसं बिहेवियर माणसाने कसं वागावं या गोष्टींबाबतीत ज्यांना खरोखर खूप छान नॉलेज आहे, त्या माणसांनी तुमची निंदा करू देत अथवा स्तुती करू देत. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, म्हणजे लक्ष्मी, लेट द गॉडेस लक्ष्मी कम और गो यथेष्टम. यथेष्टम ऍज शी डिझायर्स, म्हणजे तिच्या इच्छेप्रमाणे ती समाविशतु येऊ देत, गच्छतु किंवा जाऊ देत, म्हणजे तुमच्याकडे आज पैसा येऊ देत किंवा आज नसू देत. अद्यैव मरणमस्तु युगांतरे वा. अद्यैव, अद्य एव, अद्य म्हणजे आज, मरण आज येऊ देत किंवा कालांतराने येऊ देत. न्यायात्मतः प्रविचलन्ति पदम न धीराः. But धीराः means the strong people or the great people, they do not move their padam. Padam means they do not move their step on the right path. न्यायात पथ म्हणजे जे राईट पाथ, योग्य मार्ग आहे. योग्य मार्गावरून ते कधीही त्यांचं पाऊल बाजूला करत नाहीत, म्हणजे ते सतत योग्य मार्गावरूनच चालतात. धीरा मीन्स द ग्रेट पीपल. सो वॉट एव्हर बी ऑब्स्टॅकल, वॉट एव्हर बी दी whatever be the dangerous situation for them, but still they don't move from their right path. म्हणजे कुठलीही धोका त्यांच्या समोर येऊ देत किंवा लोकांनी त्यांची स्तुती करू देत वा निंदा करू देत, त्यांच्याकडे आज लक्ष्मी असू देत वा नसू देत, आज मरण आलं किंवा कालांतराने मरण आलं, असं कुठलंही काहीही झालं तरी सुद्धा धीरा मीन्स दी ग्रेट पीपल, पदम न प्रविचलंती न्यायात पदा मीन्स दे डोंट मूव्ह देअर स्टेप फ्रॉम दी राईट पाथ. इथे आपल्याला काही संधी दिलेल्या आहेत, ते आपण बघूया. सो लेट स्टार्ट विथ द संधी. नीती निपुणा यदी, सो इट विल बी नीती निपुणाः अधिक यदी. अद्यैव, इट इज अद्य अधिक एव, अद्य अधिक एव. मरणमस्तु, इट इज मरणम अधिक अस्तु, मरणम अधिक अस्तु. न्यायात पथः, इट इज न्यायात प्लस पथः, न्यायात प्लस पथः. So here we will learn the अन्वय as well. यदि अपि नीति निपुणः निंदन्तु स्तुवन्तु वा, means those who are well versed in behavior, these people let them निंदन, let them condemn or let them praise. Let the Lakshmi, goddess Lakshmi, come or go. Let the death come or go today, come today or after a certain period of time. Still, dhiraha means great people, they don't move their step from the nyayat padaha means from the right path. So they don't move their step from the right path. Okay. Now, third shloka, which is taken from Panchatantra. पंचतंत्र म्हणजे काय, तर विष्णुगुप्ताने जे एका राजाच्या मुलांना व्यवहार ज्ञान शिकवण्यासाठी ज्या 5 तंत्रांचा उपयोग केला होता आणि वेगवेगळ्या पशु, पक्षी, प्राणी या सगळ्यांच्या उदाहरणाद्वारे त्याने त्या राजाच्या मुलांना व्यवहार ज्ञान शिकवलं होतं. तर त्या 5 तंत्रांचा संग्रह त्याला म्हटलं जातं पंचतंत्र. चाणक्य, ज्याला आपण विष्णुगुप्त असंही म्हणतो किंवा ज्याला कौटिल्य असेही म्हणतात, तर त्याने ह्या पंचतंत्राची रचना केलेली आहे. या पंचतंत्रामध्ये वेगवेगळी तंत्र त्याने पशु, पक्षी, प्राणी या सगळ्यांच्या उदाहरणाद्वारे या सगळ्यांची उदाहरणं देऊन माणसाला व्यवहार ज्ञान शिकवलेलं आहे. तर चला मग आपण हे बघूया. आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिकः, पकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजे काय, आत्मनः, आत्मन म्हणजे स्वतःच्या, मुख दोषेण म्हणजे स्वतःच्या मुखातील दोषामुळे बध्यन्ते शुक सारिकः, शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. बध्यन्ते ते बांधले जातात. पकः तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम, बट
परंतु बगळा मात्र कधीही बांधला जात नाही. म्हणूनच मौनम सर्वार्थ साधन, माणसाने नेहमी मौन धारण करावं. सो आत्मनः मुख दोषेण मीन्स बिकॉज ऑफ देअर ओन फॉल्ट, मुख दोषेण बिकॉज ऑफ देअर फॉल्ट ऑफ माउथ, स्वतःच्या ज्या मुखाच्या दोषामुळे, बिकॉज ऑफ देअर ओन fault of mouth, बध्यन्ते means they are caged. Who are caged? Shuka and Sarika. Shuka means parrot and Sarika means Maina. So because of their fault in mouth, means they always keep talking and talking and talking. That is why they are caged. But bakaha tatra na badhyante, but the cranes, they are always in silence, so they are not badhyante means they are not caged. That is why maunam sarvartha sadhanam, so silence serves all the purposes. म्हणजे माणसाने नेहमी मौन धारण करावं, उगाचच बडबड करू नये. पोपट म्हणा, मैना म्हणा, उगाचच बडबड करतात आणि म्हणूनच त्यांच्या या बडबडीमुळेच त्यांना बऱ्याचदा पिंजऱ्यामध्ये बांधलं जातं. परंतु बगळा मात्र नेहमीच तितका शांत असतो आणि त्यामुळे न बध्यन्ते, त्यामुळे त्याला कधीही बांधलं जात नाही. म्हणूनच मौनम सर्वार्थ साधनम, म्हणूनच माणसाने नेहमी मौन धारण करावं. मौनच हे सगळ्या गोष्टींवरचा उत्तम उपाय आहे. सो द सायलेन्स सर्व्स ऑल दी पर्पजेस. सो हिअर some sandhis are given. Atmano mukha doshena, so it is atmanah mukha doshena, atmanah mukha doshena. Then bakas tatra, so it is bakaha adhik tatra, bakaha adhik tatra. Next one. Now this fourth Shubhashita is taken from the Hitopadesh. चौथा जो श्लोक आहे तो हितोपदेशातनं घेतलेला आहे. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्य साधिका तृणैः गुणत्वम् आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः. म्हणजे काय, तर अल्पानां वस्तूनां संहतिः means the unity of even very small or the insignificant thing. कार्य साधिका, it always accomplishes your work, it always accomplishes your work. म्हणजे वस्तू जरी कधी कितीही छोटी असली ना, तरी सुद्धा कधी कधी त्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमचं कार्य पूर्ण करतात. जसं त्यांनी उदाहरण दिलंय, तृणैः गुणत्वम आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः, means the blades of the dry grass. Now see, the dry grass, it doesn't have much value, but the blades of the dry grass which have been turned into the rope, आपन्नैः बध्यन्ते mattadantinah, which turn into the rope, can be tied. Badhyante can tie even the mattadantinah. Matta means intoxicated elephant. Okay, म्हणजे काय की the unity of the even small, वस्तू कितीही छोटीशी असली तरी सुद्धा संहती ही कार्य साधिका, then also it accomplishes your work. वस्तू कितीही छोटी असली, लहानशी असली तरी सुद्धा त्यामुळे तुमचं कार्य साधलं जातं, तुमचं काम पूर्ण होतं. जसं फॉर एक्झाम्पल व्हॉट दे हॅव गिवन, द ब्लेड्स ऑफ दी तृणैः गुणत्वम आपन्नैः बध्यते मत्तदन्तिनः. सो द ब्लेड्स ऑफ दी ड्राय ग्रास, तृण म्हणजे ड्राय ग्रास. सो द ब्लेड्स ऑफ दी ड्राय grass which have been turned into the rope can tie even the intoxicated elephant. म्हणजे अगदी छोट्या वाळलेल्या गवतापासून जर तुम्ही एखादा दोरखंड बनवला तर त्या दोरखंडामुळे उन्मत्त झालेल्या हत्तीला, सी द elephant is very huge, we can tie that huge elephant also with the small things like this grass, a rope which is made up of this grass. म्हणजे असा रोप किंवा असा दोरखंड की जो त्या वाळलेल्या गवतापासून बनवलेला आहे, परंतु त्या वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या दोरखंडाने एवढ्या मोठ्या उन्मत्त हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याला सुद्धा आपल्याला वश करता येऊ शकतं, आपल्याला बांधता येऊ शकतं.
So let the thing be very small but it has good value. So that is why here they have given the importance of the small dry grass. So the rope which is made up with the small dry grass can be also used to tie a very huge elephant. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण छोटी गोष्ट आहे म्हणून हिणवू नये, कारण कधी कधी छोट्या गोष्टीतनं सुद्धा खूप मोठा कार्यभाग साधता येतो. नेक्स्ट वन, इथे पण संधी आहे अल्पानाम अपि. सो इट विल बी अल्पानाम अधिक अपि. संहती ही कार्य साधिका इथे नाहीये, परत इथे पुढे संधी आहे तृणई गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते. संधी कशी आहे? तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते. So the अन्वय is given. अल्पानाम वस्तूनाम अपि संहतिः कार्य साधिका विद्यते. Means the unity, अपि संहति, unity of the even very small thing or insignificant thing, कार्य साधिका विद्यते means it accomplishes your work. यथा गुणत्वम आपन्नैः तृणैः मत्तदन्तिनः पद्यन्ते means a blades of the dry grass which have been turned into the rope, having become a rope. Apannaihi means having become a rope, can also be used to tie the intoxicated. Mattadantina म्हणजे intoxicated elephant. Badhyante to tie. Next one. Fifth श्लोक. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभ आरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. इथे ना एक हास्योक्ती आहे. हास्योक्ती म्हणजे काय की जी आपल्याला थोडीशी हसायला लावेल, गंमत करायला लावेल. म्हणजे असं की पुरुषम घटम भिंद्यात, हे माणसाने घटम भिंद्यात, घटम म्हणजे एखादं भांड फोडलं, मातीचा घट फोडला. मीन्स वन शुड ब्रेक द अर्धन पॉट. घट मीन्स अर्धन पॉट. भिंद्यात, भिंद्यात मीन्स ब्रेक केलं, तोडलं, फोडलं. पटम छिंद्यात किंवा पट म्हणजे कपडा, छिंद्यात, छिंद्यात म्हणजे फाडला. हे टियर वन्स क्लॉथ. कुर्याद रासभ आरोहणम और राइड अ डॉंकी, किंवा एखाद्या तो गाढवावर बसला. रासभ म्हणजे गाढव, आरोहणम म्हणजे बसला. माणसाने एखादं मातीचं मडकं फोडलं किंवा दुसऱ्याचे कपडे फाडले किंवा त्या गाढवावर जरी तो बसला तरी येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष भवेत्. येन केन प्रकारेण म्हणजे कुठल्याही प्रकाराने तो माणूस प्रसिद्ध होतो. सो मॅन शुड बिकम व्हेरी फेमस बाय एनी मीन्स, बाय एनी पॉसिबल मेथड. कुठल्याही प्रकारे माणूस प्रसिद्ध होतो. म्हणजे माणूस चांगल्या केल्या गोष्टी केल्यामुळे तर प्रसिद्ध होतोच, पण अशा प्रकारच्या कुठल्याही हास्यास्पद गोष्टी केल्या तरी सुद्धा माणसाला प्रसिद्धी मिळते. म्हणजे इथे काय म्हणूया आपण, कधी कधी प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस काहीही करतो. जसं मातीचं मडकं फोडलं काय, दुसऱ्याचे कपडे फाडले काय, किंवा गाढवावर बसलं काय, या सगळ्या प्रकाराने प्रसिद्ध हा पुरुष भवेत्. त्या माणसा प्रकारामुळे तो माणूस प्रसिद्ध होतो. So if a man suddenly breaks an earthen pot that he is carrying in a crowded street or tears his own dress, will he not attract the attention of others? Yes, it will attract the attention of the others. Similarly, a man riding on a donkey will also be noticed. Such and similar actions will make the man more famous or at least notorious. So the poet says here that man should become very famous by any possible method. Bad publicity is better than no publicity. त्यांचं म्हणणं काय, बॅड पब्लिसिटी इज बेटर दॅन नो पब्लिसिटी. म्हणजे नो पब्लिसिटी म्हणजे प्रसिद्ध न होण्यापेक्षा कुठल्या तरी वाईट गोष्टीने का होईना पण प्रसिद्ध होणं हे त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं वाटतं त्या माणसांना, असं इथे म्हणते. संधी विग्रह. कुर्याद रासभ कुर्याद रासभ रोहणम. कुर्यात अधिक रासभ रोहणम. कुर्यात म्हणजे करण्याने,
रासभ म्हणजे गाढवावर बसणे. टू राईड ऑन अ डॉंकी. पुरुषो भवेत्, पुरुषः अधिक भवेत्. अन्वयः पुरुषं घटं विंद्यात्, पटं छिंद्यात्, रासभरोहणं कुर्यात. म्हणजे माणसाने मडकं फोडलं काय, कपडे फाडले काय किंवा गाढवावर बसलं काय, येन केन प्रकारेण अशा कुठल्याही यान त्या प्रकारामुळे सहप्रसिद्ध भवेत. सो बाय एनी मेथड ही बिकम्स व्हेरी फेमस. कुठलंही काम केलं, इफ ही breaks that earthen pot, or he tears out the one's cloth, or he ride on a donkey, or he rides on a donkey, then he becomes very famous because of these some activity. Okay, या कुठल्याही अशा कार्यामुळे, क्रियांमुळे, बिकॉज ऑफ these some actions, he becomes very famous. Okay? तर आपण याचे आता प्रश्नोत्तर बघूया. पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर द्या. का गुरुनाम गुरु? कोण बरं सगळ्या गुरूंची गुरु आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? विद्या गुरुनाम गुरु. हो, फक्त इथे काच्या ऐवजी उत्तर द्यायचं. यू जस्ट हॅव टू पुट दिस आन्सर ओनली इन्स्टेड ऑफ का, देन दी एंटायर सेंटेन्स ॲज इट इज. विद्या गुरुनाम गुरु. हो. किम राजसो न पूज्यन्ते? किम राजसो न पूज्यन्ते? धनम राजसो न पूज्यन्ते. म्हणजे राजे कुठल्या गोष्टीची पूजा करत नाहीत? धनम, धनाची करत नाहीत, विद्येची करतात. सो धनम राजसो न पूज्यन्ते. कह पशु इव? कोण माणूस आहे की जो पशु सारखा आहे? विद्याविहीन नरह. ज्या माणसाकडे काहीच विद्या नाहीये असा माणूस म्हणजे पशुच होय. सो विद्याविहीन नरह पशु एव. माध्यम भाषया उत्तरत. विद्या नाम नरस्य इति श्लोकाधारेण विद्यायाः महत्त्वं लिखः. म्हणजे आपण काय म्हणूया, विद्येचं महत्त्व तुम्हाला इथे सांगायचंय. सी, इफ a beautiful man is educated, he looks more beautiful. His speech, his behavior, his attitude reflects his education. So learning is called a greater beauty. Learning is like hidden wealth, since it cannot be stolen. If one goes abroad, even the education is an asset. It gives the man wealth, fame, and happiness. So it is respected even more than the wealth by the kings. It is a great deity. And without the knowledge or without the education, a man is no more than the beast. पुढे जाल रेखाचित्रम पूरयत. प्रछन्न गुप्तम धनम. प्रछन्न गुप्तम धनम कोण आहे? प्रछन्न गुप्तम धनम. प्रछन्न गुप्तम काय आहे? धनम. विद्या म्हणजे काय? प्रछन्न गुप्तम धनम म्हणजे आपल्याकडे कधी चोरलं न जाणारं आणि आपल्याकडचं एक गुप्त असं धन म्हणजे विद्या. विद्या गुरुणाम गुरुहु. इथे काय येईल? गुरुहु. परम दैवतम. सो हिअर इट विल बी दैवतम. नरस्य अधिकम रूपम. माणसाचं एक रूप आहे, सौंदर्य आहे विद्या म्हणजे. श्लोक 2. श्लोक दुसरा बघूया. हिअर यू हॅव टू complete this table. Niti nipunaha means those people who are well versed in the behavior. Let them dash all dash. Let them stuvantu va nindyantu. Stuvantu va nindantu. Here it will be Lakshmi samavishatu gacchatu va. Lakshmi samavishatu gacchatu va. Lakshmi hi samavishatu gacchatu va. Here next one dash adyaiva dash man. So here it will be maranam adyaiva yugantare va. Maranam adyaiva yugantare va. Next one sandhi vigraham kuruta. Maranam astu. So what will be the sandhi? Maranam adhik astu. Maranam adhik astu. Adyaiva. It is adya adhika eva. Adyaiva adya adhika eva. Next one, madhyama bhashaya uttarata.
न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः इति सुक्तिं स्पष्टीकृतं. Means those people who are very great, they don't move their step from the good way, from the right way. So explain it. Great person. So the answer is great person walk on the just right path. They never go astray. They are not affected by the praise or the censor of the world. Material gain or loss is not important for them. Usually, man is afraid of death, but the great are not afraid of death as long as they are following the right path. They are honest to their own conscience and they are ready to pay any price for it. Next one, some समानार्थकाः अर्थका शब्दा अर्था समानार्थक शब्दान you have to write and some viruddharthaka shabdan also you have to write. So here it will be vidya. Vidya means jnanam. Vidya can be jnanam. Pashuhu. Pashuhu. चतुष्पादः. पशुः चतुष्पादः. धनम. धनम is वित्तम. धनम वित्तम. लक्ष्मीः. लक्ष्मीः श्रीः. शुकः. शुकः कीरः और राघु. शुकः कीरः और राघुः. संहतिः. संहतिः एकता. संहतिः एकता. दंती. दंती गजः. दंती म्हणजे हत्ती. दंती म्हणजे गजः. दंती गजः. पटम. पटम वस्त्रम. पटम म्हणजे कपडे वस्त्र. रासभः. रासभः गर्दभः. रासभः गर्दभः. विदेशः. आता विरुद्धार्थक शब्दांनी you have to write. विदेशः स्वदेशः. विरुद्धार्थी शब्द घ्यायचे. अपोजिट वर्ड्स यू हॅव टू राईट. स्वदेश. विदेशः स्वदेशः. प्रच्छन्नम. प्रच्छन्नम प्रगटम. निंदन्तु. निंदन्तु स्तुवन्तु. रोहणम अवतरणम. रोहणम म्हणजे चढणं. अवतरणम उतरणं. ओके. नाउ श्लोक 3. पूर्णवाक्येन उत्तरत. शुकसारिका केन बध्यन्ते. शुकसारिका means by what they are always caged because of their आत्मनः मुखदोषेण. म्हणजे स्वतः मधल्या मुखदोषामुळे. सो शुकसारिका आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. के न बध्यन्ते. पकाः न बध्यन्ते. पकाः न बध्यन्ते. नौ संधि विग्रह कुरुत. बकाः बकास् तत्र. इट विल बी बकाः अधिक तत्र. बकाः अधिक तत्र. आत्मनो मुखदोषेण. आत्मनः अधिक मुखदोषेण. आत्मनः मुखदोषेण. श्लोक 4. पूर्णवाक्येन उत्तरत. का कार्यसाधिका भवति. संहतिः कार्यसाधिका भवति. एकता युनिटी. एखाद्या गोष्टीच्या युनिटीमुळे कार्य साधलं जातं. का कार्यसाधिका भवति. संहतिः कार्यसाधिका भवति. कैही मत्तदंतीनः बध्यन्ते. कुठल्या गोष्टीने आपण उन्मत्त झालेल्या हत्तींना बांधतो. गुणत्वम आपन्नैः तृणैः. गुणत्वम आपन्नैः तृणैः मत्तदंतीनः बध्यन्ते. संधि विग्रहं कुरुत. अल्पानामपि. इट विल बी अल्पानाम अधिक अपि. अल्पानाम अधिक अपि. तृणै गुणत्वम आपन्नैः बध्यन्ते. संधि विल बी तृणैः गुणत्वम आपन्नैः बध्यन्ते. तृणैः गुणत्वम आपन्नैः बध्यन्ते. नेक्स्ट वन. संहतिः कार्यसाधिका इति सुक्तिं स्पष्टीकुरुत. मीन्स unity. How the unity makes your work done, that you have to explain. See how small or significant a blade of a dry grass looks, but when many such blades come together,
and a rope is made. The rope can be used to tie an intoxicated elephant. So the unity of even small things make them strong enough to accomplish a work. When common people unite with some common purpose, their unity can achieve even impossible things. Next one, श्लोक 5. एकवाक्येन उत्तरत. नरः किं छिन्द्यात्? नरः किं छिन्द्यात्? काय माणूस फाडतो? नरः किं छिन्द्यात्? घटम. नरः पटम छिन्द्यात्. काय येणार? नरः पटम छिन्द्यात्. मनुजः किं भिन्द्यात्? मनुजः घटम भिन्द्यात्. छिंद छिंद म्हणजे फाडतो. काय फाडतो? कपडे. काय पाडतो किंवा काय तोडतो? घटम. मनुजः घटम भिन्द्यात्. इथे काय येणार? नरः पटम छिन्द्यात्. हा प्रश्न दुसरा जो आहे तो लकार आहे, लिंकार. आपण तो नंतर घेऊया. क्वेश्चन नंबर 3, माध्यम भाषया उत्तरत. येन केन प्रकारेण इति उक्तिं स्पष्टीकुरुत. Means by any way person becomes very famous. So you have to explain this. So what we can see here, if a man suddenly breaks an earthen pot that he is carrying in a crowded street or tears his own dress, will he not attract the attention of the others? Yes, obviously yes. Similarly, a man riding a donkey will also be noticed. Such and similar actions will make man famous or at least notorious. The poet says man should become famous by any possible method. Bad publicity is better than no publicity. Okay, so remaining part we will do in the next lecture.